सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरातील संपू आप्पा बुवाफन मठ परिसरातील पाटील गल्लीत आज एक बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने नागरिकांची चांगलीच पाचावर धरण बसली। भरवस्तीत बिबट्या आल्याचे समजताच परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली। अखेर पोलीस, वन विभाग आणि कोल्हापूरच्या रेस्क्यू टीमने तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला सुखरूप जेलबंद केलेले आहे। पाटील गल्लीतील एका घरात बिबट्या शिरल्याची सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली। बिबट्या घरात आल्याचे पाहताच कुटुंबासह आजूबाजूच्या रहिवाशांची घाबरगुंडी उडाली। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची अभूतपूर्व एकच अशी गर्दी झाली। गर्दीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती हाताळण्यासाठी आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण विशेष वाहनांना पाचारण करण्यात आले। बिबट्याला पाहण्यासाठी जमलेल्या तोफा गर्दीमध्ये वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच दम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवणे आणि रेस्क्यू ऑपरेशन शांतपणे पार पाडणे हे नागरिकांनी मोठी गर्दी केली। मोठे आव्हान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेची ताजी अपडेट आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की अखेर तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले। बिबट्या पिंजऱ्यात अडकताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। पकडण्यात आलेला बिबट्या हा 2 वर्षाची मादी असून पूर्णपणे सुरक्षित आहे। त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला वन विभागाच्या नियमानुसार योग्य त्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे। हे जीवघेणे ऑपरेशन वन संरक्षण सागर गवते, सहाय्यक वन संरक्षण नवनाथ कांबळे आणि वन क्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। यामध्ये वनपाल DB बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर, हनुमंत पाटील, रजनीकांत दरेकर, वनरक्षक शिंदे आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली। त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल ईश्वरपूर वासियांच्याकडून त्यांचे कौतुक होत आहे।
ईश्वरपूरच्या भरवस्तीत बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वाळवा सांगली. वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे श्री शंभूअप्पा बुवाफन मठाच्या परिसरात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेची ताजी अपडेट आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गाडी नाही बघा गण्यात थोडक्यात वाचले थोडक्यात